मंडळी पार अडकलोय या वादळामध्ये, पार अडकलोय, वाट लागले. आता काय सुचत नाही, हात एकदम ब्रेक नाही लागत आहेत. आणि कसला बर्फ चालू आहे बघा, कसला बर्फ चालू आहे. लाग बाई आला ग, बाई आला ग, कुडकुडत कुडकुडत आला. या बघा ना, इथे ऊन आहे, इथे वादळ वारा सुटला आणि बर्फ पडतोय. ते बघा रस्त्यावर बघा, हा बघा हातात घेतो हातात. किती वोल्ट आहे आता? फक्त 7. अरे बापरे, 7 मिनिमम 12.5 पाहिजे. हां 12.5चा आहे रस्ता, एक नंबर. झू असं वाटतं की एरोप्लेनचा जो टेक ऑफचा असतं ना तसं दिसतंय. डायरेक्ट डोंगराच्या वर उडून जाऊ आपण. म्हणजे आयुष्यात किती पैसा कमवला ना तुम्ही, हे सुख स्वतःच्या डोळ्याने घेतल्याशिवाय त्याचे परतफेड नाही. तर मंडळी सीन असं झालं आहे की सकाळी हवा भरली होती, नाश्ता करेपर्यंत परत उतरली. आता वॉल ओके आहे का चेक करूया. नाही बुडबुडे येतात. नाही माझ्या भालकी चांगली नाही, पंक्चर तर नाही. कारण रात्री हवा होती ना सकाळी. हां म्हणजे पंक्चर नाही, फक्त 2-3 पॉईंटच कमी होती. तर गुड मॉर्निंग मंडे, गुड मॉर्निंग, सुप्रभात न्योमामधून. तर आता आम्ही आहोत न्योमामध्ये, न्योमा हानलेजवळ. आणि कालच आमचा उमलिंगला पास, जगातील सगळ्यात उंच मोटरेबल पास, 19,024 फूट उंच. इथे आहे ना ऑक्सिजन थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे काही ॲक्टिव्हिटी जरी केली ना तरी थोडंसं श्वासवर खाली होतं. तर आता इथे आपलं लगेज वगैरे सगळं झालेलं आहे. हे आता फक्त गाड्यांवर ठेवायचं आहे. आणि याच्यात जेरिकॅनमध्ये आपण पेट्रोल वगैरे काढून घेतलेलं आहे. माझ्याकडे 2.5 लिटर होतं, त्यानंतर निशान भाऊंकडून 2.5 लिटर पेट्रोल घेतलेलं आहे. निशान भाऊंकडे पण एक कॅन आहे. कारण सीन असा आहे ना, न्योमा ते मनाली 400 किलोमीटरमध्ये एकच पेट्रोल पंप आहे. तर एकनाथ भाऊंची सुद्धा गाडी सेट झालेली आहे इथे, ऑल ओके टू गो. आता फक्त रायडिंग गिअर्स घालून एक 10-15 मिनटात निघायचं आहे, चहा वगैरे पिऊन. आपल्यासुद्धा बॅगा इथे रेडी आहेत. तर इथे पाहू शकता, इथे आहे ना बर्फाचे डोंगर होते, आता त्याच्यावर बर्फ पडतो आहे. तर बघा तिकडे बर्फ पडतो आहे, असं आहे. तर वातावरण आता चिल्ड होणार आहे. डबल टिबल कपडे घालून आता आपल्याला निघायचं आहे. आणि या लेह लडाखमध्ये जेव्हा राईड करताना हे असे स्लीव्ज आहेत ना, ते 2-3 कॅरी करा. टी शर्ट वगैरे काही कॅरी नाही केले, शर्ट वगैरे जीन्स वगैरे कॅरी नाही केले तरी चालतील. कारण तुमचा पूर्ण दिवस ही थर्मल पॅन्ट 1 किंवा 2 आणि असले ब्लॅक स्लीव्स 1 किंवा 2-3 असे कॅरी करा. ह्याच्यावरच तुमची 15-20 दिवसाची जर्नी होऊन जाते. माझे पूर्ण सगळे टी शर्ट 4 ते 5 असेच आहेत, मुंबईपासून आणलेले, घडी घातलेले ते तसेच आहेत. तर चला आता हळूहळू आपला मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. आता आपण तर मंडळी फायनली 15 दिवसानंतर बॅक टू होमची जर्नी आता सुरू होणार आहे. कारण जे आपलं मेन उद्देश होता ते सफल झालेलं आहे. आणि तिथेच आहे उमलिंगला, खूप लांब आहे इथून तरी 150-200 किलोमीटर. पण कालचं वेदर छान होतं, आजचं वेदर आज पाऊस वगैरे पडेल अशी आशंका आहे. तर गेला आठवडाभर आहे ना आम्ही थंडीमध्येच आहोत, त्यामुळे गाडी स्टार्ट होताना कधी कधी प्रॉब्लेम व्हायचा, कधी कधी फ्लुएंटली स्टार्ट व्हायची. तर आज तर मोठा सीनच केला आहे, पूर्ण डिस्प्लेच बंद झालेला आहे गाडीचा. हा बघा,
विनोद सरांचा बॅटरा विनोद सरांचा जम्पर वापरावा लागणार वाटतं मा कसम. ॲक्च्युली मगाशी चालू करून मी आतमध्ये गेलो, वॉशरूम करून आलो. अभी सीन हो गया है, बॅटरी डाऊन झाली आहे. मगाशी किक मारून चालू केली होती. जेव्हा एल लागायचे असतात ना तर ते बरोबर लागतात. आता सीन झालं आहे तर हे सगळं आपल्याला खोलावं लागणार आहे. ताडपत्री घ्या आता. आता काय करायचं? आता काय हे मस्त एवढं नवीन दुल्हनसारखं बांधून ठेवलेलं आहे. हे नाही खोलायचं ना? हे याच्यात आहे ना जम्पर. एक मिनिट, हे द्या, ह्याला पाईप पाहिजे. ते द्या, पाण्यात द्या. ring पाण्यात द्या. विनोद सर तुम्ही आता कामाला आला. एवढं सगळं खोलायचं. बरं, ही बॅटरी इथेच आहे. काय बोलली तुला? तर आता असा सीन आहे की गाडीची बॅटरी 0% म्हणजे फुल डाऊन झालेली आहे. तर आता आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतले विनोद भाऊ त्यांच्याकडून चालेल सगळं खोलण्यामध्ये दम लागला. त्यांच्याकडून हा जम्पर आणलेला आहे आणि टायर प्रेशर हवा मशीनसुद्धा आहे. तर आता बघूया, लेट्स सी. ह्याला मस्त निघायची तयारी झालेली, फक्त हेल्मेट घालून बसायचं होतं. आणि गाडीची चावी मी ऑनच ठेवली होती नव्हती तेवढी सगळी बॅटरी उतरून गेली आणि हेडलाईट ऑन होती. तर अशी चूक नका करू, केली तर सगळं खोलावं लागेल. आपले जितेन सर आता मेकॅनिक बनले. मेकॅनिक पण म्हणलं पूर्ण म्हणजे आता कोणाची गाडी बंद पडली तर नितीन सर एकदम खोलू चालू शकतो, करून देऊ शकतो. परंतु त्याची टेक्निक निशान भाऊ देऊ शकत. हमाली करू शकतो मी. हे इकडे आहे बघ, इकडून. थांबा. तर आपल्याकडे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी त्यांच्या गाडीतल्या बॅटरीचा चार्जर आणलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण किती वोल्ट आहे आता? फक्त 7. अरे बापरे, 7 मिनिमम 12.5 पाहिजे. हां 12.5च्या वर पाहिजे. तर आता जम्पर लावूया. चलो. मस्त आहे. हां प्लस मायनस. नाही, ह्याला बघा, हे असं करते ना. नाही दिसलं का? हे आहे ना. हां तेच. ते तसंच बसतात. नाही इकडे जायचं. आधी तिथे बसवा. मारा स्टेप त्या संडी जाऊ. काढा काढा, रेस्ट ठेवा, रेस्ट ठेवा. ठीक आहे. हा विनोद सर कामाला आले. मग कसं हसू की रडू असं झालं. गाडी स्टार्ट झाली, जम्पर लावला विनोद सरांचा. ही मशीन आपल्याला घेतली पाहिजे जोपर्यंत रुस्तम आहे. विनोद सर गिफ्ट करा प्लीज, रिक्वेस्ट. गाडी चालू झालेली आहे. थँक्यू या दोघांना, क्या बात आहे. एक सेल्फमध्येच चालू झाली जंप मारल्यावर. तर आता फटाफट पॅक करू आणि निघूया. त्याची चड्ड्या घालायला लागतील. चला. तर बडी मशक्कत के बाद गाडी जम्पस्टार्टने स्टार्ट झालेली आहे. परत सगळं संसार बांधलेला आहे आणि अर्धा पाऊण तास गेलेला आहे. काय हरकत नाही, आता पेट्रोल भरायला जाऊया. चला, नो रिग्रेशन. तर आपण इथे येऊन गेलेत. अरे पडलं. चला चला चला, उशीर झाला आहे. 12:15 झाले. 11:15 निघत होतो, 1 तास गेला ह्याच्यामध्ये. तर फायनली निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बाबादेवा, केदारलिंग देवा. व्यवस्थित आमची जर्नी होते मुंबईपर्यंतची. होमस्टे चांगला होता, काय टेन्शन नव्हतं होमस्टेला. तर मस्त असा सुखरूप प्रवास होता आमचा तिघांचा. आणि नियमामधून आता आपण निघतो आहे. आणि इथे सगळे जे दलाई लामा गुरुजी आहेत, धर्मप्रचारक, त्यांचेच सगळे हे म्हणजे त्यांनाच अनुसरून ही सगळी मंडळी त्यांचा धर्म जोपासत आहेत. ग्रेट.
तर मंडळी पोचलो आहे जगातल्या सगळ्यात उंच हाय ॲटिट्यूडवर असलेला पेट्रोल पंप. आणि चला इथे आता आपला सगळा संसार काढून ठेवायला लागेल. ओ हो यहाँ तो लाईन है. त्या मायला हे सगळं काढायलाच कंटाळा येतं. नमस्कार. तर काल आपल्याला भेटलेले सगळे भाऊ यूकेचे परत एकदा भेटलेले आहेत. बहुत अच्छा लगा वापस मिलके. अभी कहाँ जाओगे आप? अभी जा रहे हैं वो फुंगलू वैली. कहाँ पे? फुगा वैली. हाँ फुगा वैली वो हॉट स्प्रिंग. हाँ यहाँ से अंदर से या. बराबर. देखते हम अगर जा पाए तो, नहीं तो डायरेक्ट मनाली थ्रू जाएंगे. क्या बात है. 400-500 है अभी. देखते कितना. यस 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 यस. ऑल द बेस्ट. तर हे मंडळी आपल्याला काल वर भेटलेली. तर आपली स्कूटी बघून भरपूर प्रशंसा केली त्यांनी की तुम्ही स्कूटीवरून आले, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आपले. ग्रेट. आणि एवढी लाईन आहे आणि ॲक्च्युली आपल्या इथून जवळ होतं तरी आपण ठीक आहे, जो होना था हो गया. तर मंडळी लाईन बघू शकता. एकनाथ भाऊ, निशान भाऊ, इथे आपली गाडी आणि पार तिथपर्यंत ती लाईन गेली. क्या बात आहे. अर्धे जण तिकडे आहेत आणि सकाळी 8 वाजता उघडतं, संध्याकाळी 7 वाजता पेट्रोल पंप बंद होतं. तर कधी कोणी आलं, आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आता पण सांगतो, आपण जेरी कॅनमध्ये घेतलं आहे, पेट्रोल टँक फुल करू. तर मंडळी आत्ताच आपण पेट्रोल भरलं आणि इथून आहे ना बेळगाव ना, बेळगाववरून पूर्ण आपल्यासारखीच फौज आलेली आहे आणि सगळ्यांचे जॅकेट सेम आहेत रॉयल एनफिल्डचे. तर इथे 2 ताई आपल्याला भेटलेल्या आहेत. तर नमस्कार. नमस्कार मंडळी. काय नाव आपलं? माझं नाव आरती. आम्ही बेळगावमधून आहे. आणि तुमचं? माझं नाव ज्योती. आणि यांनी सुद्धा इंस्टाग्राम आता सध्याच सुरू केलेलं. काय पेजचं नाव आहे आपल्या? आय एम आरती आरू. आय एम आरती. आणि कोणता कंटेंट असतो आपला? माझं जास्त म्हणजे फनी, कॉमेडी आणि अच्छा. जरा ॲक्टिंग सगळं मिक्स्ड असते. मिक्स असतं. कन्नडाचं आहे ॲक्च्युली. ओके, त्या लँग्वेजमध्ये असतं कन्नड का? लँग्वेजमध्ये आहे. अच्छा अच्छा अच्छा. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि तुमचं? माझं तुम्ही काय? ॲक्टर म्हणजे को ॲक्टर? नाही, त्यांनी माझी बहीण आहे. अच्छा अच्छा. तर खूप छान वाटलं. यांनी आपली गाडी बघितली तर बोलले काय मराठी यूट्यूबर. म्हटलं हां, सध्या आपण पण ग्रो करतो आहे तर आपल्या एकमेकांना सपोर्ट झालाच पाहिजे. तर भरपूर सारी मराठी लोकं भेटली, तर त्यामध्ये हे सुद्धा आपलं कुटुंब वाढलेलं आहे. तर खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. थँक्यू. सेम हिअर. हां. तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचं किचन आणि बॅच आपण दिलेलं आहे ताईंना. असाच सपोर्ट असू द्या. येस. चला. येस, थँक्यू. भेटू कधी भेटलो तर. चला चलो. मंडळी झालं उशीर. 1 वाजला रे. 1 वाजला. पाऊस पडायला लागला. देवा महाराजा. अजून काय मॅप टाकलेला नाही आहे. मॅप पुढे जाऊन टाकूया. चहा घ्यायचा आहे. मला असं वाटतं परत याच होमस्टेमध्ये राहायला. फक्त सामान घेऊन फिरतोय फक्त आपण. मा कसम. चलो कोई नाही. काय हा रस्ता आहे यार. सुरुवातच एक नंबर झाले, पण सीन काय माहिती आहे मंडळी, सकाळी 5 वाजता उठलो आहे. त्याच्यानंतर आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यातली मेमरी ट्रान्सफर केली लॅपटॉपमध्ये. त्याच्यानंतर ड्रोनची मेमरी ट्रान्सफर केली लॅपटॉपमध्ये. त्याच्यानंतर थोडेसे आम्ही जिथे राहिलो होतो ना, वॉशिंग मशीन होती त्यांच्याकडे, तर 4-5 कपडे दूध घातले, ते सुकवत घातले. 6:30 वाजले आणि त्यानंतर आवरायला घेतलं, कारण 2 दिवस एकच रूम होता, त्यामुळे सगळा पसारा काढून ठेवलेला. तर आवरेपर्यंत वाजले 8 वाजले. 8:30 वाजता नाश्ता केला. 9 वाजले. टॉयलेट वॉशरूम करून आंघोळ करून 10 वाजले. नंतर गाड्या स्टार्ट, सामान बांधायला घेतलं. त्यानंतर सीन असा झाला, सगळं रेडी झालं 11 वाजता आणि गाडीची चावी ऑन करतोय तर ती होतच नाही आहे. शपथ म्हटलं. परत सगळं काढलं जसं तुम्ही पाहिलं, सगळं लावलं. पेट्रोल पंपला गर्दी आणि आता एवढा उशीर. आणि आता वाजलेत 1 वाजलेला आहे. माहिती नाही कुठपर्यंत जाऊ. 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत चालवण्याचा प्रयत्न करू. लडाख बॉर्डर क्रॉस करायच्या आधी मंडळी हे लडाखचे वेगवेगळ्या रूपातले ढंगातले सगळे डोंगर बघून घ्या. इथे लाल आहे, तिथे राखाडी आहे, तिथे चॉकलेटी आहे, तिथे डोंगरावर त्या हिमालयन पर्वतावर बर्फ आहे आणि असे सुंदर रस्ते. कारण जसंच आपण लडाख क्रॉस करून हिमाचल प्रदेशमध्ये जाऊ टुवर्ड्स मनाली,
तर गजबजलेला एरिया येणं सुरू होईल. आता इथे कोणीच नाही आहे, फक्त सीमारेषा या साईडला चीन आणि श्रीनगर साईडला आहे पाकिस्तान. क्या बात आहे. तर आता ते म्हणतो ना आपण केसापासून पायाच्या नखापर्यंत, तर आता आपण भारताचा चेहरा केसावरून असा हात फिरवलेला आहे. तर त्याच्या केसातून अलगद अलगद अशा रस्ते मस्त फिरत जेवढे जमतील तेवढे फिरलेलो आहोत. आणि स्पितीचे रस्ते वेगळे आहेत, त्याच्यानंतर तर झंस्कार फिरायचे, झंस्कारचे रस्ते वेगळे आहेत. म्हणजे खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, खूप सारे ॲडव्हेंचर आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करू. आधीपर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर आता आय थिंक 250-250 किलोमीटरनंतर आपल्याला आपण लडाख क्रॉस करून हिमाचलमध्ये एंटर करू. एक अंदाज सांगितला मी, आल्यावर नक्कीच कळवतो. काय रस्ता एक नंबर. असं वाटतं की एरोप्लेनचा जो टेक ऑफचं असतं ना तसं दिसतं. डायरेक्ट डोंगराच्या वर उडून जाऊ आपण. ओ स्पीड बढ़ गई. चला ढला ना गई भगाव. चांगतांग. तर मंडळी इथे माहे ब्रिज आहे, माहे ब्रिज. आणि इथून आपण ब्रिजवरून चाललो आणि फुल लाकडाचा आहे, फुल डेंजरसवाला ब्रिज आहे हा. आणि खालून वॉटर क्रॉसिंग नदी वाहते. अरे लाकूड आत गेलं. हो माहे ब्रिज नंतर हा माहे ब्रिज आहे. नंतर आपल्याला मनाली हायवे लागेल. हां, तर आपल्याला आता 8-10 किलोमीटर ऑफरोडिंग करून जायचं आहे. असाच रस्ता असणार आहे. तो दिस इज लडाख. ये तो होना ही है. असं वाटतंय ती खडीची खाण असते ना, ते खडीची खाणच आहे सगळी. म्हणजे थंडी एवढी वाढली ना, टेम्परेचर खूप डाऊन झालं आहे. आणि वाजले दुपारचे 2. आणि इथे नजारा बघा, तिकडे त्या हिमालय पर्वतावर बर्फ काय पडतोय, फ्रेश स्नो. आणि त्याचा जो गारवा आहे ना इथपर्यंत आला आहे. तर मगाशी माहे ब्रिजपासून आपण लेफ्ट घेतला. आता पुगा व्हॅली आहे. या पुगा व्हॅलीमध्ये आहे ना तुम्हाला हॉट स्प्रिंग, म्हणजे एवढ्या थंडीमध्ये सुद्धा उकळत्या पाण्याचे झरे असे भेटतील. तर ते बघता आले तर बघू, नाही तर मग पुढे निघू. जर आतमध्ये असेल तर नाही बघता येईल. आणि इथून लेफ्टला गेलात तर सोमरेली लागेल आणि चिमूर लागेल. सोमरेलीमध्ये ना तुम्हाला पँगॉंग लेक त्या टाईपचा एक लेक आहे, सुंदर असा लेक आहे. तर तुम्ही तिकडे 1 नाईट स्टे करू शकता सोमरेलीमध्ये. तर आपल्याला तिथे नाही जायचं आहे, दिवस वाढत जातील. तर आपल्याला टुवर्ड्स डेब्रिंग आणि पुगा व्हॅली. डेब्रिंगला बाहेर पडून आपण जाणार टुवर्ड्स मनाली. हा मधला रस्ता आहे. आणि दुसरा रस्ता तिथून होता हायवे, आपण तो नाही घेतला. तिथून 70-80 किलोमीटर वाजतात आपला वाया लेह. तर आपण लेहला नाही गेलो. चला काय यार गारवा. ओम नमः शिवाय. चला तर इथे आल्यावर ना थोडा मॅप पण तुम्ही स्टडी करत जा. म्हणजे ऑफलाईन मॅप तो बॅकआउट करायचा आणि झूम करून बघायचा, स्टेट हायवे जातो की नॅशनल हायवे जातो. थोडंसं मॅप पण स्टडी करायला शिकायचं आपण. एकमेकांवर अवलंबून तर राहायचंच आणि माणसांना इथलं विचारायचं, पण आपण स्वतःसुद्धा शिकायचं. चुकलो तर काय अजून 10-15 किलोमीटर मागे हो, बाकी काय नाही. हा थोडासा रस्ता अनइवन आहे, खडी आहे. ह्याच्यामध्ये टायर ॲक्च्युली आपली गाडी लोड आहे ना, इथे तिथे फेकून देते ही खडी टायर. दिस इज पुगा व्हॅली. ही संपूर्ण आहे पुगा व्हॅली, जशी नुब्रा व्हॅली होती. आणि आता पावसाचे थेंब पडायला लागले र, गारवा वाढला र, गारवा. पावसाचे थेंब पडायला लागले आता, गारवा वाढला का. हो, कालचं वातावरण एकदम भन्नाट होतं, ऊन होतं. उमलिंगला पास झाला आपला त्याच्यामध्ये. आज जर उमलिंगला गेलो असतो
बाबा खारदुंगल्यासाठी जन्नत तर दिसली असती पण वाट लागली असती आपली. ओहो रस्ता तर अगदी सुंदर आहे पण गारवा वाढला आहे हवेतला. जोपर्यंत मनाली जवळ येत नाही, मनाली आता कुठली मनाली, शाळेतली की कॉलेजमधली, कोणती मनाली, तुम्ही जी म्हणाल ती मनाली. पण आम्ही जातो इकडच्या हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये. ती मनाली आठवली, माझ्या ऑफिसमध्ये होती मनाली, पुगा व्हॅली. आणि का रे तसंच ओ शिट. आणि ते असं वर मीठ आहे, जवळ असतं तर जाऊन चाखलं असतं पण नको, थोडीशी पाणी साचलेलं आहे, शैवाळ आहे, घाण आहे. हो वाळू पण आहे ते. शक्तिमान शक्तिमान शक्तिमान. काय रस्ता यार. हां भाई भन्नाट. असं वाटतं परत राजस्थानमध्ये आलो आम्ही. आजूबाजूला तसंच वातावरण दिसतंय, फक्त सूर्याच्या जागी इथे थंडावा आहे. तिथे सूर्याने चड्डी ओली केली होती आमची आणि आता सगळे 4-4, 5-5 कपडे घातलेत. तिथे तर मी सँडोवर राईड गेलेली, इथे तर आतमध्ये 3-3 मी घातलेले यार. काय हा कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. राजस्थानमध्ये ऊन होतं, लडाखमध्ये गारवा, गारव्यातून चाललो आम्ही हळूहळू. दिन काय रे सुचत नाही, थंडी वाढायला लागले. चला 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 फुगा व्हॅली, फुगा व्हॅली, फुगा फुगा फुगवत चला. मंडळी क्लायमेटने एकदम बँड वाजवून टाकली, एकदम बँड. चग्गा हे बघा, हात बघा. आता आम्ही रेनकोट घालायला थांबलो इथे रस्त्याच्या कडेला, साईडला जागा आहे तर तिघे रेनकोट घालून घेतो. मी तर वरचं लायनर घातलं आहे, फक्त पॅन्ट घालायचे आहे. पण पाऊस वाढतो आहे, आमच्या मागूनच येतो आणि बर्फ पडतो यार, बर्फ. ते बघा आम्ही तिथून आलो आहे, तिथून ते सगळं पुगा व्हॅली क्रॉस करत माहे ब्रिज वगैरे आणि तिथे भरलं यार. चला निघूया निघूया फटाफट निघूया. पुढे थोडंसं क्लिअर आहे, फटाफट गाडायचं आपल्याला. या रायडिंग गिअरमध्ये पॅन्ट घालणं सुद्धा एवढं कठीण आहे ना. पाय जा गेलं. थांबा मी पकडतो. फुल कसरत आहे, फुल कसरत. हां पकडा, मला पकडा. हां बाबूला पॅन्ट घालतं. ही बघा, ही आहे खरी मैत्री. झुकेगा नाही साला. अशी कसरत होते माहिती आहे, रायडिंग गिअर्सवर पूर्ण वाट लागते. बापरे पाऊस. चला निघूया फटाफट, आपल्याकडे येते, निघूया, वाट लागेल. हे बघा शॉर्टमध्ये दाखवतो, वादळ वाढला, वादळ वाढला, मगाचपेक्षा वाढला. पळा का राहिला तर नाही ना मागे, काय नाही. चल हो हो, थोडं पुढे ऊन आहे आणि स्टीफ आहे, त्याच्यामुळे आपली गाडीसुद्धा चढत नाही आहे. रुस्तम मागून वादळ आलाय, वादळ एकदम तुफान अडकलो तर वाट लागेल. हे बघा, ओ शिट, ओ शिट, ओ माय गॉड. वादळ वाढलाय, वादळ वाढलाय. चला कुठलं गाव आहे तर स्टोकर. काय सीन आहे ना, पुढे सगळं खाली आहे, मागे आमच्या मागून येते आम्हाला धरायला. पळ रुस्तम पळ. ते दोघे पळाले आपल्याला मागे ठेवून. हो 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 मंडळी, स्नोफॉल. पुन्हा एकदा बर्फबारी शुरू हो गई है. रुस्तम यू आर सो वेरी लकी. आणि चढ़ते एकदम 10, 15, 12 स्पीडने. ठीक है कोई बात नहीं, जाएंगे, लेकिन तेरे नसीब में और एक बार स्नोफॉल है रे मेरा बेटा.
आता वायझरच्या समोर पूर्ण ब्लॅकआउट होऊन जाईल, काय दिसणार नाही. चल चल रुस्तम चल चढ़. अभी आहिस्ता आहिस्ता देखो पिक्चर कैसे बदली होगा. ये स्नोफॉल पूरा डिज़ाइन ही चेंज कर देगा अपना. देखो थोड़ा रुको. मंडळी बर्फ वाढला आहे आणि इथे थांबायला सुद्धा काही नाही आहे. शेट. आणि समोर हालत खूप बेकार झाली आहे आणि याचं वायझरसुद्धा एकदम बर्फाळलं. बघा काय भारी बर्फ पडतोय. फुल खारदुंगल्यासारखी हालत होणार आहे वाटतं आता आमची. कुठे शेड भेटलं तर थांबूया, कारण हे थोडंसं विंडस्टॉर्मसारखंच आहे. हो, बर्फ एकदम जोरात वाढायला लागला आहे. शेट 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 शेट. आणि असे डोंगर बघून कोण बोलणार पण नाही की बर्फ पडेल, पण वातावरणातला बदल आहे. कारण सकाळपासून जसं मी म्हटलं होतं की आज वातावरण काय चांगलं दिसत नाही. काल उमलिंगला आमचं झालं व्यवस्थित, आज तर बँड वाजली असते उमलिंगला पण इथे काय कमी वाजते, इथे तर दोन्ही बाजूनी वाजते. हे बघा वायझरवर पूर्ण बर्फ साचला आहे. हात फ्रीज झाले, बोटं फ्रीज झाली. देवा बोटं फ्रीज झाली. काय सुचत नाही आहे. बोटं आणि पायाची बोटं फ्रीज झाली ना तर तुमचं डोकं काम करणं बंद करतं. कारण सगळं लक्ष तुमचं तिकडे जातं. असं ठणके मारायला लागले. शिट. रस्ता ओला व्हायला सुरुवात झाली. चल घे स्पीड घे. चल रुस्तम स्पीड घे. मंडळी पार अडकलोय या वादळामध्ये, पार अडकलोय. वाट लागले. आता काय सुचत नाही. हात एकदम ब्रेक नाही लागत आहेत. आणि कसला बर्फ चालू आहे बघा, कसला बर्फ चालू आहे. वायझर एकदम बर्फाने हे झालं आहे, सारखं सारखं पुसतोय. ओ, आणि ह्याची ग्लास पण बघा. हो, कधी खाली उतरतो असं झालं. आम्ही आहे ना टॉपला एकदम उंच आहे, त्याच्यामुळे हो हात नाही काम करत आहे. हे देवा गजानना विघ्नहर्त्या लवकर खाली पोचव या बर्फापासून. हो, जबरदस्त स्नोफॉल यार, जबरदस्त स्नोफॉल. शेट शेट. खारदुंगलाची आठवण आली. ब्रेकच नाही लागत आहेत. शेट. ओ माय गॉड. समोरचं काहीच दिसत नाही आहे. काहीच नाही दिसत आहे. ब्रेक नाही लागत आहे. शिट. काय रे, कसला हा बर्फ बारी. ओ माय गॉड. बोटं काम नाही करत रे देवा. वाट लाव, पण एवढी पण नको लावूस की पार फाटून हातात येईल. ओ कसला बर्फ रे देवा. खारदुंगलापेक्षा डेंजर. फक्त त्या साचलेला दिसत नाही, पण समोरून बघा काय येतोय. शेट. समोरचा रस्ता नाही दिसत आहे रे. शेट. आणि हे एका हाताने पुसतोय तर टायर वाबल होतोय. ओ माय गॉड. पार फसलो तेव्हा, पार फसलोय. हो, तर वाटत नाही लवकर काय थांबेल, लवकर काय याचं नामोनिशान नाही दिसत आहे. कुठे कॅफे पण नाही आहे की तिकडे जाऊन थांबू. शेट. देवा गजानना वक्रतुंडा विघ्नहर्त्या महाराज खाली उतरू द्या हो लवकर. आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला. विंडस्टॉर्ममध्ये अडकलो रे आम्ही. मंडळी बर्फ आणि पाऊस एकत्र पडतोय. कधी संपणार आहे रे. ऊन येऊ दे देवा, ऊन येऊ दे. पार या स्टॉर्ममध्ये आम्ही अडकलो. अर्धा तास झाला, 20 मिनटं झाली आणि काहीच दिसत नाही समोरचं. हेल्मेटच्या आतमधून असं कान्या तिरक्या डोळ्याने बघत गाडी चालवतोय. शपथ. अँटी फॉग वायझर पण घंटा काय कामाचं नाही. शेट.
सरळ रस्ता आहे पण काहीच दिसत नाही, एकदम सरळ आहे आणि आम्ही हाईटवर आहोत. बापरे, सूर्य येऊ दे, सूर्यप्रकाश तुझी नितांत गरज आहे रे सूर्या. ये सूर्या, ये सूर्यनारायण देवा. फोटो फ्रीज झाली आहेत, जरा उजेड टाक, सूर्यप्रकाश टाक. शिट, ॲडव्हेंचर म्हणजे ॲडव्हेंचर. ही लडाख राईड आयुष्यभर लक्षात राहील, आयुष्यभर. हो, ते कॅमेरामधून पण काय दिसतंय काय नाही दिसतं मला काहीच नाही माहिती. आवाज येतोय जातोय, डोंट नो. बस या व्हाईट पट्ट्या धरूनच मी गाडी चालवते, मला समोरचं काहीच नाही दिसत आहे. फक्त 2 व्हाईट पट्ट्यांच्या मध्ये आपली गाडी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते, पण टर्निंगला लय फापलते आणि एक हात सोडतोय तर वॉबलिंग पण होते. शिट, हे बेकार आहे, बेकार बेकार अनुभव. आणि मला वाटत नाही लवकर जाणार आहे. पार अडकलो आता याच्यात, पार अडकलो. शिट मंडळी, शिट. हो, आता कुठे ऊन आलं आहे. मला चेक करायचं, याच्यात लॅपटॉप आहे. हो, तर ती प्लॅस्टिक रॅप करूया. आणि हो शिट, काय खराब मौसम झालं आहे यार, काय वातावरण झालं आहे. आणि सूर्य बघा आत्ता आपल्यावर आता आहे म्हणून थांबलो जरा. देवा जरा थांब. शपथ. गेले हात, गेले देवा, हात गेले. आतमध्ये पण जॅकेटचा हळूहळू किंवा पाणी जायला लागलं आहे. तर समोर कुठेतरी गाव आहे, त्यात पाणी नाही जाताना ते मला चेक करायचं आहे. नाही फाईन, एवढं जोरात तर नाही. शेट 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 शेट. ही पुढे जायची इच्छाच नव्हतं माझी, का तिथे पाऊस पडतोय. हा एवढाच मी जिथे उभा आहे ना तेवढाच पोर्शन फक्त उन्हाचा आहे. तिकडे पण विस्टॉम होतोय. ही बघा ॲम्ब्युलन्स. ओ माय गॉड, पुढे जायचं की नाही. शिट. म्हणजे आपण आता चोकर, TSOKR चोकर या गावात आले. और 2 जन बैठे अंदर. झूले 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 झूले, हाले डुले महात्मा फुले झूले. ऑक्सिजन कोण लावते? लागले. अच्छा, ओके ओके. काय कॉफीची चहा हां, चहा की कॉफी? आता बर्फ तर खाल्लेला आहे. बाबा आता विचार कॉफी कॉफी. हां, तर एकनाथ भाऊना लागली होती भूक आणि त्या मागवली अंडी. तर अंडा पका नाही, अंडा ऐसा हो गया, ऐसा हो गया. अंडा का भी झुले हो गया, झुले झुले. मग आता काय ऑमलेट खायचं आहे? हे दुकान बघा सजवलंय, काय पाहिजे ते घ्या यातलं. त्याचे दिले पैसे नाही ते तुमच्या अंड्यासाठी थांबलेलो. पका नाही, अभि पक गया. तर म्हणजे आम्ही आता थांबलो होतो श्योकर या विलेजमध्ये आणि इथे श्योकर लेक पण आहे सोमोरेरीसारखा. तर पालखीत रेस्टॉरंट आहे. आम्ही कॉफी प्यालो आणि आता आपल्या ना आपल्यासोबत 2 लोणावळ्याची गँग पण आहे. 2 भाऊ भेटलेत आणि ते KTMवर आलेत. इथून पुढून घ्या. हो, तर आता 311 किलोमीटर आहे इथून मनाली. रात्री 12चा टाईम दाखवतोय. इथे अर्धा पाऊण तास गेला जास्त, कारण स्नो पडत होता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं. फुल बँड वाजली होती, फुल बँड. असं वाटत होतं साला गाडी जाते का काय दरीमध्ये, कारण काहीच दिसत नव्हतं ना भाई. आणि तुम्ही मेसेज कराल की अशी रिस्क कशाला घेतो. भाऊ रिस्क असं नाही. या लडाखमध्ये या निसर्गाचा काहीच थांगपत्ता नाही आहे. वातावरण कधी चेंज होतं ते बघा. तिकडे स्टॉर्म चालू आहे, मागचं वातावरण बघा. तिकडे वादळ वारा स्टॉर्म चालू आहे, बर्फ पडतो. आणि इथे बघा ह्याच्या पुढे सुद्धा वातावरण खराब आहे. तर आता बघू आपण
पांग आणि सरचूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. सरचूपर्यंत अजून 150 किलोमीटर तरी गेलो पाहिजे, कारण फक्त 4:15 वाजलेत. तर आपल्याला 7:30 वाजेपर्यंत काही करून राईड करून थोडंसं अंतर क्लिअर केलं पाहिजे, नाहीतर ते मग डेज वाढत जातील आणि किलोमीटर हेवी होऊन जाईल. काय वेदर झालं यार, वेदर कोण बोलेल बघाशी. ओ माय गॉड, तिकडे बघा. मग कसं यार, म्हणजे जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो ना, तेव्हा त्याची अनुभूती येते, तुम्हाला प्रचिती येते. जोपर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहतो दुसरा अटकला आहे, आपण कमेंट्स करतो, त्याने काही नाही होत. कारण त्या सिच्युएशनला नक्की काय घडतं ना, कारण अशा रस्त्याला जर स्नोफॉल झाला जबरदस्त, तर तुम्ही कुठे थांबणार. आम्ही कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर त्या स्नोफॉलमधून गाडी चालवून आणले. अक्षरशः वाट लागली. आणि मला नंतर टेन्शन आलं, स्नोफॉल नंतर आहे ना पाऊस आला जोरात. तर आपला लॅपटॉप वगैरे पण नशीब कवर चढवलेलं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित आहे. बाबा ते बघा, तिकडे बघा स्टॉर्म बघा. बाबा, म्हणजे आयुष्यात किती पैसा कमवला ना तुम्ही, हे सुख स्वतःच्या डोळ्याने घेतल्याशिवाय त्याचे परतफेड नाही. क्या बात आहे यार. म्हणजे जाता सुद्धा आपल्याला लडाखने असे काही नजारे दाखवते ना की कॅमेरा ऑफ करताच येत नाही आहेत. क्या बात आहे, एक नंबर. मंडळी समोरून बघा, पूर्ण बाईक रायडरचा ताफा येते, ताफा. एक नंबर. भारी. एक नंबर. काय भारी वाटतं ना सगळ्यांना बघून. हो. तर मंडळी, आता हे कहाणीमध्ये ट्विस्ट. तर आता सरळ जातो लेहला आणि आपल्याला इथून जायचं मागच्या साईडला, सरचू, मनाली. लेफ्टला मनाली 295, सरचू 119. चला. आता उन्हाकडून परत चाललोय 20 टॉममध्ये. रे देवा, काय ठरवलंस काय आज तू. पांग 42, सरचू 118, मनाली 296. मनाली तर मला वाटत नाही आज लवकर होईल, पण हां सरचू आपण ट्राय करू. 119ला पण अंदाजे 5:45 झाले, 5:45, 7 वाजतील. असे आलो, परत असं चाललो. आता इथून असं आतमध्ये. मंडळी वाट लागणार आता परत. कुठे उन्हामध्ये चांगली राईड करतोय ते बघा यार. शेट, परत बर्फ आणि पाऊस यार. देवा, आज नशिबात आमच्या काय वाढून ठेवलं यार. पुन्हा त्या बर्फातून जायचंय. मी हे सुखेवाले ग्लोव्ज घातले कारण ते ओले झाले. हे बघा, एक थेंब पडायला आता सुरुवात झाले. परत ते ओले ग्लोव्ज घालावे लागतील कारण ह्याला ओलं करून चालणार नाही. ओ शिट यार, शिट. नको यार, परत बस झालं. माझं पोट भरलं बर्फ बघून. शिट, याने परत वाट लावली. आता हे ओले ग्लोव्ज परत घालावे लागतील, हे सुके. आणि बुटासाठीचं हे रेन लायनर कवर घालावं लागेल. शिट. हरिअप लवकर. हो माय गॉड, आजचा ॲडव्हेंचर जाम भारी आहे. आजचा ॲडव्हेंचर तर खारदुंगलापेक्षा भारी झाला आहे. शिट.
आई शपथ, काय बर्फ पडायला लागलाय बघा. मोठे 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 तुकडे पडायला लागले. अरे यार, ओ शिट, हे काय, शेट शेट, ओ फ्रेक. मंडळी, या निसर्गाची किमया बघा ना. इथे ऊन आहे, इथे वादळ वारा सुटला आणि बर्फ पडतोय. ते बघा रस्त्यावर बघा, हा बघा हातात घेतो हातात, हा बघा पहिलं बर्फ, एवढा जोरात बर्फ पडायला लागला. हे बघा, लागतोय अक्षरशः बर्फ, लागतोय, टोचतोय. ते बघा काय ते, ओ शिट. हे बघा केवढा मोठा मोठा आहे. काय जबरदस्त, केवढा मोठा बर्फ पडतोय, केवढ्या मोठ्या मोठ्या गारा आहेत त्या. मगाचा तरी बारीक होता, आता जास्त पडायला लागलं. हो. आणि आपण चालायला लागलो ना, मग काय दिसणार नाही. त्याच्यासाठीच म्हटलं जरा थांबा. हां, आणि असं उलटं उभं राहूया, म्हणजे कसं हे होऊन जाईल. काय देवाने आज सगळे रूपं दाखवली. दर्शन दे रे भगवंता. कारण चालायला लागलं तर मग ह्याच्यात वाफ जमा होईल, मग इथे सगळे त्यापेक्षा इथून जातं. हां, त्यापेक्षा 5 मिनटं गेलेली परवडतील. हो, बर्फ आयुष्यातला बर्फ बघून घेतला आता नकोसा वाटतंय. आता नको बर्फ, नको. जा बाबा जा तू. जबरदस्त. हा, होतंय क्लिअर. अजून जाऊ दे थोडं, 5 मिनटं जाऊ दे. लागतो सुद्धा किती जोरात लागते. तर म्हणजे 15-20 मिनटं थांबलो, परंतु हे वादळ काय थांबायचं नाव नाही घेत आहे. तर आता थोडा गारा आणि बर्फ कमी झाला आहे, तर म्हटलं निघूया हळूहळू असं. लाग बाई आला ग, कुडकुडत आला. हो देवा, आला ग बाई आला ग. पावसासोबत बर्फ पण आहे आणि बर्फासोबत पाऊस पण आहे. दोघं एकत्र आहेत, खांद्यावर हात टाकून आलेत आमची बँड वाजवायला. हे देवा देवा देवा, तुलाच बोलू ना, काय बोलू. आणि परत आता वायझर समोर बर्फ जमायला सुरुवात झालेली आहे. हो, मला जे बुटाला घालायचं होतं ते मी घातलंच नाही. माझ्यासारखा मूर्ख कोणीच नाही. असू दे, मीच आहे मूर्ख. बर्फ पडतोय. हे लाईफमधले जे एक्सपिरियन्स आहे ना, ते मी नाही एक्सप्रेस करू शकत एवढं. म्हणजे जे मी आता फील करतो आहे ना, तुम्ही किती कमेंट केलात, हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय भरपूर लांबलचक होईल नाही होईल माहिती नाही, पण हे जे मी फील करतो आहे, दिस इज समथिंग डिफरंट. तिथपर्यंत जायचं आहे, त्याच्यानंतर ढग ओपन आहेत. चल रुस्तम भाग यार. लव यू मेरी जान, जाने जिगर मारी तब्बाड़ी चुब्बुड़ी लब्बुड़ी. भाग, अभी डिसेंट आया है, असेंट नहीं है, समझ ले, भाग ले जोर मार. तर म्हणजे संध्याकाळचे आता 6 वाजलेत आणि समोरचा नजारा पाहून आम्ही थांबलो. खूप गार वाटते आणि सगळ्या इथल्या हिमालयन पर्वतांवर, डोंगरांवर सगळीकडे बर्फ आहे. आणि इथून पास होताना ना, हे सगळे ओठ फाटलेत. हे हाताची हालत बघा, इथे पण आहे ना बारीक बारीक असं फाटलं आहे. कारण आपल्याला सवय नसते ना एवढ्या थंडीची. आणि ज्या बर्फ आणि पाऊस आला ना, तर हँडग्लोव्हसुद्धा ओले झाले आणि त्याच्यामुळे कसं हे झोंबते आता सगळं. तर आता छोटीशी पेटपूजा म्हणून
आम्ही फक्त निघालो तेव्हा थोडंसं काहीतरी खाल्लं होतं आणि आता इथे आपलं दुकान उघडलं आहे. बदाम आहेत, खजूर आहे, चिकी आहे आणि आपण घेतलेला आहे संपूर्ण सुंदर नजाऱ्याचा ड्रोन शॉट. पाहून घ्या. इथे मंडळी मी एक गोष्ट नोटीस केली, किती प्रकारचे साईन बोर्ड्स आहेत बघा. आता हा 4था लेफ्ट टर्न, हा क्रॉसिंगवाला, ह्या साईडला 7-8 साईन बोर्ड्स आहेत. काय डेव्हलपमेंट आहे यार BROची. रोड तर एक नंबर. आणि ह्या संपूर्ण पर्वतरांगेचा बर्फाच्छादित ड्रोन शॉट घेतला. कसा वाटला नक्की सांगा. आणि इथे खाली काय दरी दिसते, बाबा. फुल डेंजर हा, फुल डेंजर. खतरनाक. हां, तर आता आपण चाललो टुवर्ड्स पांग आणि सरचू आय थिंक आहे 60 ते 65 किलोमीटर. आता वाजलेले आहेत 6:30 होत आलेत. हो, आणि तिथले ते डोंगराची रचना काय भारी आहे. असं वाटतं मध्ये मध्ये ठोकळे उभे केले, पिरॅमिड्स. हाँ, तो ये है जी पांग गाव आहे, पांग. आई मला सांग मी आलोय पांग. तर मंडळी, कहाणीमध्ये आहे ट्विस्ट. तर आता आम्ही आहोत पांगमध्येच. पुढे सरचूला नाही गेलो कारण एवढा स्नोफॉल ना. आता 4 डिग्री आहे तापमान आणि सगळ्यांची हालत टाईट झाली. हात अगदी फ्रीज झालेले आहेत आणि आम्ही 50 ते 60 किलोमीटर हेवी स्नोफॉलमध्येच राईड केलेली आहे. आणि इथे आपल्यासोबत लोणावळेवाली पण मंडळी आहेत. कसं वाटलं? मस्त. हां, मस्त नाही सगळ्यांची. आणि आम्ही आलो ना तिकडे, तर इथे ना सुरुवातीला 1 मिनटं, तर आम्ही सुरुवातीला आलो ना तर इथे एकसुद्धा रूम गेला नव्हता. सगळं खाली होतं, वॅकंट होतं. आणि असला चिल्ड वारा आहे ना. इकडे सुद्धा स्नोफॉल, इथे सुद्धा स्नोफॉल. तर आपण आपल्या गाड्या इथे सगळ्या लावलेल्या आहेत व्यवस्थित. काही नाही, सामान तिथेच ठेवलं आहे. जेवायला पण इथे जुलै. तर यांच्याकडेच राहिलो आम्ही जुलै करत. हां, तर खूप गारवा आहे. तर बाकीचा प्रवास उद्या करू, मनालीपर्यंत किंवा कधी. इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आत्ताचं तापमान आहे 3 डिग्री आणि रात्री ते 0 किंवा -1 जाईल असं वाटतं आहे. लेट्स सी. आता आम्ही आहोत पांगमध्ये. तर फायनली इथून निरोप घेऊया. इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हां, आता सहनशक्ती नाही आहे, ताकद नाही. आणि आज फक्त न्योमा ते पांग 135 किलोमीटर फक्त राईड केलेली आहे. आणि त्या 135 किलोमीटरमध्ये एवढा काय ॲडव्हेंचर आला आहे ना, एवढा काय स्नोफॉल आम्ही केला आहे, पाऊस, वादळ, वारा, सगळंच काही केलेलं आहे. तर याच्यानंतर आहे ना घाटा लूप्स वगैरे लागतं सरचूला जाताना, तर ते आता आपण करत नाही आहोत. ते उद्या सकाळी लवकर निघू 7-8 वाजता, त्याच्यानंतर करूया. कारण तिथे पण भन्नाट असा बर्फ आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला, पुढच्या व्हिडिओला स्टे ट्यून राहा. या व्हिडिओमध्ये घेतो तुमचा राम राम.